माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वासनांती ते आपणापासी न्यावे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. योग क्षमतांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोणिया. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणी विचारोणी. पडिये देह भाव पुरवी वासनांती ते आपणापासी न्यावे. पांडुरंगा करू प्रथम नमन. त्यांच्या कृपा झाली कथे जावी सारो. कृपा झाली कथे जावी सारो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुद्धा चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारजाची चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजादीच्या चरणवजा दंडवत. आता वंदुदेव ब्राह्मण जांजनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया बाह्य दंडवत. आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माहि दंडवत. आता नमो रंग भूमिका. आता नमो रंग भूमिका. कीर्तने उभे होते लोका. कीर्तने उभे होते लोका. मृदंग श्रोते देखा. ताळ मृदंग श्रोते देखा. दया माझ दंडवत. दया माझ दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. प्रथम नमन करू गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे. माझ्या विठोबाचा कायचा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. पडिये देह भाव पुरवी वासनांती ते आपणापाशी न्यावे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षे 6वे विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा त्यानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मिळालेलं निमंत्रण मृदंगाचार्य कृष्णा बोरकडे यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण. ज्यांचा सौजन्य आहे ते नितीन भारतरावजी मोरे पाटील. त्यांनी प्रत्यक्षात मानवतला येऊन जाहिरात दिली, अधिकृत निमंत्रण दिलं. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं निमंत्रण मिळाल्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित ज्यांची श्रीमद भागवत कथा चालू आहे ते आमचे पूजनीय बंडूदेवजी महाराज इटोलीकर, तुम्हालाही नमस्कार. गजानन बाबा तुम्हालाही नमस्कार.
तुम्हालाही नमस्कार. बिगर जॅकेट आणि जॅकेटवाले दोन्ही मृदंगाचार्यांना नमस्कार. सर्व गायनाचार्य महाराज, उभे असलेले सर्व टाळकरी महाराज, भालदार चोपदार महाराज, बसलेल्यातही अजून बरीचशी महाराज मंडळी असेल. सर्वांची नावं घेणं शक्य नसली तरी सर्वांच्या प्रती पांडुरंगासारखा आदर प्रेमभाव आहे. त्या सर्व माझ्या महाराज मंडळीला मनोभावे वंदन. आप्पा, तुम्ही मामाच्या गावाला आल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. मातोश्रीला घेऊन आले तर मग पुन्हा धन्यवाद. इकडे आल्यावर ज्यांच्याकडे आमचा निवास असतो ते पाथरीकर वैभव ढगे पाटील, बरेचसे पाटील या ठिकाणी आलेले. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भवेता. विठ्ठल विठ्ठल. अतिशय सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम. फक्त अशीच ठेवा 11 वाजेपर्यंत बस. तुम्हालाही धन्यवाद. शूटिंगवाले, पत्रकार, गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्व या कार्याला एका मायेची लेकरहून एकत्रित आले म्हणून पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे बरं का भरत महाराज. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव, कैचा इथे प्रश्न विचारला की ऐसा आहे त्याचं उत्तर येतं. प्रेम दोन्ही क्षेत्रात. वैभवराव, प्रपंचही प्रेमाशिवाय नाही आणि परमार्थही प्रेमाशिवाय नाही. प्रपंचातही प्रेम पाहिजे, परमार्थातही प्रेम पाहिजे. प्रपंचातही प्रेम आहे, परमार्थातही प्रेम आहे, पण दोन क्षेत्रामध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. संसारात जे प्रेम आहे ते वन वे ट्रॉफिक आहे. आप्पा हे नीट आहे का? वन वे ट्रॉफिक. आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो ते आमच्यावर करेल याची शाश्वती नाही. ते दुसऱ्यावर करतं, ते तिसऱ्यावर करतं. असं पुढं 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 सरकत जाणारं प्रेम आहे ते प्रपंचामध्ये. बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे. बरं का भरत? जमलं का अजून? ठीक आहे. नाही, बापाचं मुलावर आहे म्हणतो, पण मुलाचं त्याच्या मुलावर. मुलाचं फिरून बापावर. तुम्हाला माहीत आहे, राजाला मुलगा नाही. राजा वैतागला, जंगलात गेला. एक साधू, साधूच्या चरणी माथा विनम्र करून राजा रडला. महाराज, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते बिनु बालक सुख कौणे काजा गृहभूषणम किम. अहो, घराची शोभा मुलामुळे असते, ते मुलगाच नाही. आणि असंच आहे, जिथं खाणारे भरपूर असतात बंडूदेवा, खायला काही नसतं. आणि खायला भरपूर आहे तर खाणारं कोणी नसतं. ते कुत्र्याचं पिलू तरी पाळतं, मांजरीचं पोपट तरी निदान कापली करम नको. ज्याला सहज सहज झालेले आहे त्याला आपा महत्व कळत नाही. रहाया झोपडी नाही, राष्ट्रसंत तुकडोजींचं भजन आहे. रहाया झोपडी नाही, जयासी झोपडी नाही, रहाया तीळ भरी कोठे. अंतया मुल बाळ बहुदेशी, मजा लांबवून बगसी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. कोणी करतात नवसाला करोडो द्रव्य देऊनी, न देशी पुत्र एखादा सागा भेद तुझ पासी. बस जाऊ द्या, वाढवत नाही, इथलं सांगतो. मुलगा नाही महाराज, मुलगा नाही. नितीन भाऊ नीट आहे का? साधूला दया आली, फळ दिलं. फळ राणीला खाऊ घाल, होईल मुलगा. राजा इतका खुशीत आला, फळ घेऊन आला, राणीजवळ दिलं. एका महात्म्यानं फळ दिलं बरं का.
ते म्हणले मुलगा होणार आहे, हा फळ खायचं असं सांगून राजा निघून गेला. 2 दिवसांनी राणीनं फळ ते प्रधानाला दिलं. प्रधानानं 2 दिवसानं ते फळ वेश्येला दिलं. वेश्येनं ते फळ राजाला दिलं. राजानं फळाची तपासणी केली. हे मागच्या सोमवारी मीच दिलं होतं, फिरून परभणी मार्गे आलं कसं? उलट चौकशी. राजा आहे तो. काय वेश्या? घाबरली. फळ कुठून आलं? मला माफ करा सरकार, मला प्रधानजीनं दिलं. प्रधानजी बोला, फळ कुठून आलं? राणी साहेबांनी दिलं. आणि मग राजा डोकं बदलून रडला की धिक्कार असो, माझं प्रेम राणीवर, राणीचं प्रधानावर, प्रधानाचं वेश्येवर, ही प्रपंचातलं पुढं पुढं सरकत जाणारं प्रेम. म्हणून वन वे ट्रॅफिक सांगितलं सुरुवातीला. प्रपंचातलं ते प्रेम आहे, पुढं सरकतं. अरे ते 7 जून होऊन गेली बंडूदेवा. आता ते पत्रा उचकटला घराचा म्हणून 35 वर्षाचा मुलगा, पत्र्याचं काम, रविवारचा दिवस होता, पुन्हा सुट्टी नाही, 6 दिवस पावसाची लक्षणं आहे, पाऊस घरामध्ये शिरण, आपलं सगळे भिजल म्हणून वर गेला. दुपारचे 12:30-1 वाजले होते. वडील म्हणाले, 70 वर्षाचे वडील, अहो बाळासाहेब जाऊ द्या, ऊन काय तापलं, पायात नाही चपला, डोक्यात काही नाही, आजारी पडाल, उतरा खाली. बाबा काय 1 तासाचं काम आहे, तुम्ही हे एवढं करून घेतो, पुन्हा रविवार, पुन्हा येईपर्यंत 6 दिवस जायचे आहे. बंडू भाऊ पुन्हा 1 बाप आहे शेवटी, जाऊ द्या, भिजलो तरी चालेल, उतरा खाली. ऊन केवढं तापलं, पायात नाही चपला, पत्रा तापला, डोक्यात नाही काय, शांत राहा बरं बाबा. त्याचं टेम्परेचर वाढत चाललं. आप्पा पुन्हा 1 तासाने बा, अरे उतरा खाली, पाऊस पडला ना आपण भिजलो तरी चालेल, आजारी पडाल, उतरा खाली. म्हाताऱ्या गप बस बरं, स्वतः करत नाही, मला करू देत नाही. आता बापाला वाटलं याच्यासाठी तळमळ चालली, ते म्हणतं म्हातारी आणि गप बस. म्हाताऱ्यानं डोकं चालवलं आप्पा. त्या वरच्या बाळासाहेबाचा बाळू 1 वर्षाचा पाळण्यात होता. पाळण्यात म्हातारं घरात आलं, पाळण्यातलं लेकरू काढलं. दुपारचा 1 वाजला आणि ते पुढे घराच्या पोता अंथरलं, त्याच्यावर लेकरू ते कोवळ्या कातडीचं उन्हाच्या चटक्यानं जे रडायला लागलं, तिथं म्हातारं तंबाखूला चुना मळत उभं राहिलं. वरच्या बाळासाहेबाचं लक्ष, अ बाबा, कोणी घोकू नका इकडे, मला ऐकू दे. अहो ते माझं बाळ तिथं आणून टाकलं, ऊन केवढं तापलं, आजारी पडेल, घरात न्या त्याला. राहू दे जरा वेळ. काय राहू दे जरा वेळ? ते रडायला लागलं, घरात न्या त्याला. राहू दे म्हणतो तर, अहो घरात न्या त्याला, आजारी पडेल उन्हात. माझं ठरलं काय, माझा बाळू घरात येत नाही तोपर्यंत तुझा आत नेत नाही. मग मी उतरतो, मग हे उचलतो. बापाचं प्रेम मुलावर आहे, पण मुलाचं त्याच्या मुलावर आहे. हे प्रपंचातलं प्रेम आपण ज्याच्यावर करतो ते दुसऱ्यावर करतं, पण परमार्थात भक्ताचं प्रेम देवावर आहे आणि देवाचंही भक्तावर आहे. असं मला लक्षात घ्या. किती तर याच्यावर कीर्तन होईल. तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. इकडे विचारा, भगवान म्हणतात माझं प्राणापेक्षा प्रेम भक्तावर आहे, आणि भक्ताला विचारा, तुझ्या नवाहीन गा देवराया, देवराया, लागू नका म्हणू का, तुझ्या नवाहीन गा देवराया, देवराया, तुझ्या नवाहीन गा देवराया, देवराया. हे बहु आवडती Bhagwan
पेशवा अनुनावडे अनुनावडे तुझ वाचोनी पेशवा अनुनावडे जीवेचे जीवा भावाचे भावा जीवेचे जीवा तुझ वाचोनी पेशवा भगवंताला विचारा तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. भक्ताला विचारा बहु आवडसी जीवापासूनिया. भगवान म्हणतो भक्त प्राणापेक्षा आवडतात आणि भक्त म्हणतात देव जीवापेक्षा आवडतो. नाही तर सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम जीवावर आहे. भरत जीवाच्या संबंधाने देहावर आहे, देहाच्या संबंधाने कपड्यावर आहे. कपड्यावर प्रेम करतात माणसं. काही तर एसटीत बसले म्हणजे बाकड्याला टेकत नाही 6-6 तास इस्त्री मोडल म्हणून. अरे पण एसटी पलटी झाल्यावर नवीन सदरा फाडतं आणि जखमेला गुंडाळतं. का? कपड्यावरचं प्रेम खलास, आता देह महत्वाचा आहे. बरं ठीक आहे, देहावर प्रेम कुठपर्यंत? आप्पा डॉक्टरनी तपासलं, पाटील तुमचा पाय गुडघ्यातून तोडावा लागतो. गुडघ्यातून? अहो माझी 2 मुलं दिल्लीला आहे, ते 15 दिवसांनी येणार आहे, मग निर्णय घेऊ. 15 दिवसांनी कमरीतून काढील पाटील. आता बोला. असं आहे का? मग आताच्या आता गुडघा तोडा. का? प्रेम नाही का देहावर? आता जीव महत्वाचा आहे. कपड्याच्या संबंधाने प्रेम देहावर आहे, पण देहावर बितल्यावर कपडं महत्वाचं नाही. देहावर प्रेम आहे पण जीवावर बितल्यानंतर तोडा गुडघा म्हणतो, पण जीव वाचवा. सरते शेवटी प्रत्येकाचं प्रेम बहु आवडसी. हे दोन्ही प्रमाण होऊन गेली. भगवान म्हणतात मला भक्त प्राणापेक्षा आवडतात. भक्त म्हणतात आम्हाला देव जीवापेक्षा आवडतो. ठेवणिया काही ना मागते, ठेवणिया काही ना मागते. प्रमाणावरून आपल्या लक्षात आलं की भक्ताचं प्रेम जीवापेक्षा देवावर आहे आणि देवाचं प्राणापेक्षा भक्तावर आहे. म्हणून त्या प्रेमापोटी, अरे तो देव तर आहेच पण गुरुही होतो. आपणची देव
विठोबाचा कैचा प्रेमभाव, ऐसा प्रेमभाव, त्या प्रेमापोटी तो देव आहेच पण गुरुही होतो. आपणचे देव होय गुरु, देव आहेच. बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. हे बाकीच्या आपण केलेले आहे शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाजी रडते मागते सीते अवदान. तो पूर्वीचा काळ जेव्हा म्हातारी शेजारची यायची, काय झालं काकी, नातू रडतोय, असं कर, चतकोर भाकरी घे, त्याला तव्याचं काळे लाव, बिबवा 2 बिबवे घे, चमड्याचा तुकडा, तांब्याभर पाणी, लेकरावर उतरून नेऊन टाक चौकात. सोपा उपाय बरं का आपा, हे करून पहा तुम्ही. चमड्याचा तुकडा, 2 बिबवे, तव्याचं काळे लावलेली भाकरी, तांब्याभर पाणी, लेकरावर उतरून टाकलं नेऊन चौकात, बाहेर रडायचं थांबलं. थोडा घरी गेल्यावर विचार करा, तव्याचं काळे लावलेल्या चतकोरा भाकरीवर जो देव खुश झाला तो तुम्हाला गुलाबजाम देईल का? आपल्या पोटाजी रडते. हे आपण शेंदूर लावून केलेले. इंद्र ब्रह्मादिक हे स्वकर्तव्यानं झालेले शतएक जन्माजन्मनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्म आणूनोय, शतमक संपत्ती स्वर्गाची आहे. पण हा नाही घडविला नाही बैसविला. बाकीच्या देवाला देवत्व ज्याच्यामुळे प्राप्त झालं तो हा देवाचाही देव. एको देव. बस हे सगळे पुढचं तुम्हाला पाठ आहे. एकोहम बहुश्याम. बंडू देव बसले पुढं. आता देवाच्या पुढं देवाचं काय सांगा. विठ्ठल तो देव आहे. एको पुत्र, एक आपण पहा, तो देव आहे यात नवल नाही, पण गुरुही होतो. कशावरून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिल्या दिवशी अर्जुनानं ऑर्डर दिली, सेनयोर भयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. देवानं रथ उभा केला बंडूदेवा, पण रथ उभा करण्यातच हुशारी खेळला देव बरं का आप्पा. 2 सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला, पण उभा केला तो द्रोणाचार्याच्या पुढे. का बरं? आणि जर दुर्योधना पुढे केला असता तर काय बिघडलं असतं? अरे गीतेचा जन्म झाला नसता. जर दुर्योधना पुढे रथ उभा केला असता आणि पहिल्या भेटीत जर देवानं अर्जुनानं बघितला असता तर अर्जुनाचे लाल डोळे झाले असते. प्रभु यही दुर्योधन है, दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़ खींच कर लाओ सभा में द्रौपदी को, हमें आदेश तो भगवान से उडाना है. एकदम लढाई पेटली असती, गीतेचा जन्म झाला नसता. म्हणून देवाची हुशारी आहे, जो उभा केला रथ दुर्योधनाच्या पुढे नाही, द्रोणाचार्याच्या. तसा पहिल्या अध्यायात अर्जुन काहीच बोलला नाही बरं का. वैभव भाऊ मी तिथेच होतो, फक्त ते बघून घेतलं. तत्र पश्यसितान पार्थ पितृ पितामहान आचार्यान मातुनान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखीन सता सुदैचैनो भयोरपी. हे सगळे पाहला आहो. आणि अर्जुनाचे शब्द आहे, देवा अहो बत महत् पापं कर्तुम व्यवसिता वयम यद्राजे सुख लोपेन हंतुम स्वजनम उद्दिता कौरवादिका वदावे तरी युधिष्ठिरा काण वदावे ये राघवे गोत्र जामोचे. देव काहीच बोलले नाही पहिल्या अध्यायात. दुसऱ्या अध्यायात देवाचं व्यावहारिक बोलणं सुरू झालं. व्यावहारिक म्हणजे बाप मुलासोबत बोलतो तसं. तुमच्या भाषेत सांगतो. बरं जे समजा लग्न मुलानेच जुळवलं, मुलानेच हुंडा आणला, मुलानेच बॅन पार्टी घोडा ठरवला, मुलानेच पत्रिका रॉकेलच्या फटफटीवर महिनाभर वाटल्या, मुलगा घोड्यावर बसला नवरदेव होऊन. जेव्हा नवरदेव गेला सासुरवाडीला हनुमंताच्या मंदिरात, का उतरतात नवरदेव हनुमानजीच्या मंदिरात अजून शास्त्राला कळलं नाही. तो बिचारा शेंदूर लावून गावाच्या बाहेर आणि तिथं हळद लावून जातात. आलो बरं का मारुतीराय म्हणतात, चांगलं हळद लावून आला ना, मग चांगली आतापासून सवय ठेव, तुला मुलं होतील ते ऐकणार नाही म्हातारपणात, तू बडबड करशील तेव्हा ते हाणतील तुला, आणि त्या जखमा तुला हळदीनच बऱ्या कराव्या लागतील. आतापासून सवय राहू दे. हळद लावून तिथे हनुमानजीच्या मंदिरात 12:35 लग्न होतं. 12:30 नवरदेव मुलांनी बापाला बोलवलं बघा. नितीन भाऊ वडील आले पटक्यावाले. का रे काय बाबा 5 मिनिटांनी लग्न आहे माझं, 12:35ला, आता 12:30 झाले म्हणून बोललो तुम्हाला. आले का मी तुझा बाप आहे मला माहीत नाही का? नाही पण काही बोलायचं आहे. बोल ना. मी बरीचशी कीर्तनं ऐकली. संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, ठाऊकच आहे संसार दुःखाचा सुख नाही कोठे, आली या संसारी
दुःख बांधवडी आया संसार मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जाईल कवनाच्या श्रवणी कैशी सुखनिद्र अंतरुण इंगळ्याच्या. काय बडबड लावली? बडबड नाही, या प्रपंचातलं दुःख सांगतो पप्पा. मग एवढं जर दुःख संसारात आहे तर मला आता असं वाटतं की या भानगडीत पडायचं नाही. कधी 12:35 लग्न 12:30 तक्रार. मग बाप लाल डोळे का, तो लाज नाही वाटत तुला? महिना झाला रे का पत्रिका वाटत फिरला रॉकेलच्या फटफटीवर, 3दा सासूरवाडीला जाऊन आला. पैसे तूच आणले हुंड्याचे, तूच पत्रिका छापल्या, तूच घोडा ठरवला, तूच बँड पार्टी ठरवली. तुला कळत नव्हतं का महिन्यानी लग्न होणार आहे आणि संसार दुःखाचा आहे, आता गारानं मांडतो? याला व्यावहारिक बोलणं म्हणतात. तसं देवाचं आणि अर्जुनाचं 2ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला व्यावहारिक बोलणं आहे. काय अर्जुना? कुतस्त्वा कशमनिदम विषय अनार्जोषमसर्गे म कीर्ती कर्म क्लैब्यम स्मागम पार्थ येतत्वैन उपति शूद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप सांडे मूर्खपण. पण कधी तुला कळत नव्हतं का रे अर्जुना? घरून कळत नव्हतं? लढाई आमच्या कौरवासोबत आहे आणि कौरव नात्यानं चुलत भाऊ आहे का? मैदानात ना तर सांगतो जसा बाप खवडला. तुला कळतं? महिनाभर झाल्या पत्रिका वाटल्या आणि आता सांगतो संसार दुःखाचा आहे. तसं अर्जुना घरून कळत नव्हतं का? लढाई कौरवासोबत आहे आणि कौरव नात्यानं चुलत भाऊ आहे, मैदानात ना तर सांगतो. झालं काय? निश्चित भ्रमातला अर्जुन संशयात आला. मग प्रश्नचिन्हात विचारू लागला. इथपर्यंत ठीक आहे. पण अर्जुनानं सांगितलं, देवा मी पार्थो द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मजती दला. जगाच्या पाठीवर मी प्रसिद्धीला आलो, तो पंडूचा पुत्र कुंतीचा मुलगा म्हणून नव्हे, द्रोणाचार्याचा शिष्य म्हणून. आणि तुम्हीच सांगता की देवाच्या आधी गुरुचं पूजन करावं. ज्यांच्यापासून विद्या शिकलो त्यांच्या पुढे लढाईला प्रवृत्त करता. जगातलं सर्वात श्रेष्ठ पात्र म्हणजे गुरु आहे. गुरुपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. गुरु शब्दाचाच अर्थ आहे लघुच्या विरुद्ध. लघु म्हणजे लहान, गुरु म्हणजे महान. ज्याच्यापेक्षा कोणीच मोठा नाही, देवही नाही. गुरु थोर की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कवणासी करावा. मज वाटते सद्गुरु थोर आहे, दयाच्या प्रसादे रघुराज पाहि. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु देवा तुझा गुरु हा सुखाचा, गुरु हा प्रेमाचा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रैलो. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा. ऐकू गेलं पाहिजे, बारीक पाहिजे, शब्दही कळले पाहिजे लोकांना, त्याला अनुकूल पाहिजे, बारीक. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आगरू. गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना. गुरु कामधेनु गाय, भक्ता घरी दुबतसे. शेवटी काय झालं? जेव्हा सुरुवात केली 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात तत्वज्ञानाला, अशोचानन वशोचस्तम प्रज्ञावादांशे भाषसे गतासूनचे नानो शोचंती पंडिताः. असं करता करता अर्जुन इथपर्यंत पोहोचला. चुकलं देवा, शिष्यस्तेहम शादी माम त्वाम प्रपन्नम. बस इतक्यासाठी मी तुम्हाला तिथं नेलं. हे कोणाचे शब्द आहे? शिष्यस्तेहम.
अर्जुनानं कबूल केलं, देवा मी तुमचा शिष्य आहे. याचा अर्थ देव अर्जुनाचा गुरु आहे. आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु आपणची देव होय गुरु. माझ्या ऐसा प्रेमा भाव माझ्या ऐसा प्रेमा प्रेम भाव कैसा. अरे देव तर आहेच पण प्रेमापोटी गुरुही होतो. आपणची देव होय गुरु. पण ते शब्द पहा, माझ्या विठोबाचा. बरं का भरत, माझ्या विठोबाचा. माझा, मी विठोबाचा आणि विठोबा माझा. शब्द सरळ आहे पण अंतर जमीन अस्मान इतकं आहे. हे थोडं पटवून देतो मी. माझा विठोबा आणि मी विठोबाचा. ठीक आहे नाही. दुसरं एक कारण, माझा हा आत्मीयतावाचक शब्द आहे. आत्मीयता. आमचा म्हणजे लांबचा होतो आणि माझा ही आत्मीयता आहे. बाळ गंगाधर टिळक शाळेत छोटीशी बालमूर्ती, काय 3री-4थीला असेल, नकाशा पुढे टांगलेला भारताचा. गुरुजी विचारतात सगळ्या विद्यार्थ्यांना, का रे नकाशा कशाचा? हे कुठला? भारताचा आहे गुरुजी, भारताचा. बैस खाली. तू सांग रे. हिंदुस्तानचा. बैस खाली. तू सांग रे. इंडियाचा. असं करीत करीत 3री-4थीला टिळक असेल त्यांच्यावर, टिळक नकाशा कशाचा आहे? बंडूदेवा जाग्यावर थांबले नाही. 10 वर्षाचं लेकरू बाळ गंगाधर टिळक तरा 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 चालत नकाशा जिथं टांगला तिथं गेले. एक हात नकाशाला लावला आणि एक स्वतःच्या छातीला लावून गुरुजीला सांगितलं, नकाशा माझ्या देशाचा आहे गुरुजी. याला आत्मीयता म्हणतात. मी माझा विठोबा सांगतो. विठोबा माझा आणि मी विठोबाचा. एक प्रेमात काही फरक नाही पण तो अंतर किती पडतंय पहा. राम आणि लक्ष्मण, अख्खं रामायण तुम्हाला पाठ आहे. लक्ष्मणाला विचारा, राम माझा. भरताला विचारा, मी रामाचा. हे 2 भावाचं सांगतो हा, थोडं टवकारून आहे का. प्रेमात काही फरक नाही. प्रेम भरताचंही आहे, प्रेम लक्ष्मणाचं आहे. त्याकरता 2-2 मिनिट घेतो. वय बरं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळे संपल तेव्हा 11च वाजतील. माझ्यावर विश्वास नाही. तुम्ही नाही, म्हणजे तुम्हाला बोललो म्हणजे बाकीचे समजतात. लक्ष्मणाचं प्रेम सांगतो. सासूरवाडीला उद्या धनुष्य उचलायचा कार्यक्रम आहे आणि दोघंही भाऊ राम लक्ष्मण पायाची सेवा करत होते विश्वामित्राच्या. साधारण 10 वाजायला आले होते. विश्वामित्र म्हणाले, राम लखन अरे जाओ शयन करो, रात दिन सेवाएं करते हो.
आणि म्हणून गुरुदेवाला नमस्कार केला आणि रामचंद्र लक्ष्मण दोन्ही बंधू आपल्या शयन कक्षात आले. आता राम झोपले. सावत्र भावाचं सांगतो हे सक्के भाऊ टवकारून ऐका. राम झोपले आणि लक्ष्मण पायशाकडे बसला. आप्पा भावाची पावलं मांडीवर घेतली. 15 वर्षाचं वय या दोघांचंही. सासूरवाडीची गोष्ट. उद्या धनुष्य उचलायचा कार्यक्रम आहे. देवा पाय चपू लागला लक्ष्मण. अरे लखन जाओ शयन करो, रात दिन सेवाएं करता है. मेरा जन्म ही आपकी सेवा के लिए भैया. मेरी माँ सुमित्रा देवी ने कहा है कि लखन तू मेरी गोद में था तो तुम्हारे पिताजी को मैंने यही कहा था कि मेरी गोद में से जो बेटा जन्म लेगा वो जिंदगी भर भाई बड़े भाई की सेवा करेगा. तो मेरा अधिकार मत छीनो. पण ऐके ना लक्ष्मणा. आणि झालं असं करता करता आप्पा रात्रीचे 12 वाजले. मांडीवर पावलं भावाची आहे आणि पाय चपता चकता लक्ष्मणाचं रडणं सुरू झालं. प्रभू झोपलेले आहे पण गरम अश्रू पावलावर पडल्यामुळे प्रभूला जाग आली. गजानन महाराज पाहिलं तर भाऊ रडतोय. कवटाळलं. लखन तबीयत बिगड़ गई? नहीं भैया. तो पिताजी की याद है? नहीं भैया. माताजी की? नहीं भैया. भैया आप मेरे माँ बाप है. आप मेरे साथ रहने के बाद लखन को दुनिया की किसी माँ बाप की याद नहीं आती. अरे तो रोता क्यों? मेरा विश्वास हो गया भैया कल धनुष्य तुम्हारे हाथों से टूटेगा. अरे ये तो खुशी की बात है. आगे की सुनो भैया. धनुष्य तुम्हारे हाथों से टूटेगा तो सीता आपको माला पहनाएगी. वो तुम्हारी पत्नी बनेगी. हाँ. वो मेरी भाभी होगी. हाँ. और कल मैं चरण सेवा करने आऊंगा तो भाभी दरवाजे पे रोकेगी. लखन मत आओ. चरण सेवा का अधिकार मेरा है तुम्हारा नहीं. तो मुझे लग रहा भैया कि कल से तुम्हारे चरण सेवा मुझे मिलने वाली नहीं. चरण सेवा की अंतिम रात है. अगर सेवा नहीं मिली तो मेरे जीने में क्या अर्थ है. लक्ष्मणाचं प्रेम सांगितलं मी. प्रभूचे डोळे भरून आले. लखन बहुत लंबा हिसाब लगाया रे. देख अगर कल सीता मेरी पत्नी बनेगी तो आज से बंटवारा करता हूँ. बाया पैर की सेवा सीता करेगी, दाया पैर की सेवा तू करना. हाँ खुश हो गया. और ये भी सुनो लखन जिस दिन आप दोनों हाजिर नहीं रहोगे तो दोनों चरणों की सेवा मेरा अकेला हनुमान करेगा. रात्री वाटप झाला 12 वाजता. मी तिरच होतो म्हणून सांगतो. नीट ऐका. का सांगतो. एक सावत्र भाऊ. हे लक्ष्मणाचं प्रेम रामावर. आता भरताचं सांगतो 2 मिनिटात. जेव्हा भरताला कळालं आपला बाप मेला. ते काय मोबाईल होता का तेव्हा. राजा दशरथ मरण पावला. त्या रात्री भरताला स्वप्न पडलं होतं मामाच्या घरी. रडत उठला. त्याचे मामा युधाजित राजे. भांजे रो रहे. बहुत बुरा सपना देखा मामाश्री. अरे सपने आते नाही नाही मामा. या स्वप्नाचा अर्थच आहे आमच्या घरातल्या पुरुषापैकी कोणी गेलं. वसिष्ठ गुरुंनी आम्हाला हे स्वप्नशास्त्र शिकवलं की ज्या रात्री काळ्या वर्णाची स्त्री काळे वस्त्र नेसलेली आहे, केस मोकळे सोडलेले आहे, अंगाला तेल लावतील, विचित्र पद्धतीनं हसते, असं स्वप्न पडलं की समजायचं पुरुषापैकी घरातल्या एखादं लांब कायमचं जातं अथवा दूर जातं. हे मामाला सांगतोय. आणि तसंच झालं की नाही. लांब गेले म्हणजे राम लक्ष्मण सीता. कायमचे गेले दशरथ राजे. आणि मग ते सेवक आले बोलावतात तिकडे. कारण अंत्यसंस्कार पाहिजे. अंत्यसंस्कारासाठी वारसदार पाहिजे. त्याच्याशिवाय अंत्यसंस्कार होत नाही. म्हणून भरतजीला आणण्यामध्ये. तसा राजा दशरथ मेला वैशाख शुद्ध एकादशीला. दहनविधी झाला पौर्णिमेला आणि 13वी झाली अष्टमीला. ठोकाटाकी नाही. हिशोब करा ना तुम्ही. आप्पा राजा दशरथ मरण पावला ती वैशाख शुद्ध एकादशी आहे. पण मुलांना आणण्यात 2-4 दिवस गेले म्हणून दहनविधी झाला पौर्णिमा. आणि प्राण गेलेल्या दिवसापासून 13व्या दिवसाने 13वी येते. म्हणून एकादशीपासून अष्टमीपर्यंत जमलं तर घरी गेल्यावर हिशोब करा. एकादशी द्वादशी पंचमी हे 5 दिवस झाले पौर्णिमेपर्यंत. आणि ते अष्टमी 8 आणि 5 13. 13वी. मी 13 होतो म्हणून सांगतो. हे ठोकाठोकी नाही. आणि आल्यानंतर भरताला कळालं. कैकई तर आरती घेऊनच आली. सजी आरती मुदित उठी धाई. नहीर पुछत कुशल हमारे. माझ्या माहेरचे सगळे सुखी आहेत ना बाळा. सुखी आहेत. तुझी फार आठवण करतात. पण एकदा आठवण. कहा कौता तर कहा सब माता. मेरे पिताजी का है, मेरी माँ कौशल्या देवी सुमित्रा देवी का, मेरी भाभी राम लखन का है. बेटा बात बिगड़ गई थी लेकिन मंथरा साथ में थी करके सुधार रही. कौन सी बात बिगड़ी थी. अयोध्या में जो मंथरा साथ में थी तुम सुधार डाली. एकच वाईट झालं बेटा, तुझा राज्याभिषेक बैला तुझा बाप नाही. आणि हे सगळे जेव्हा सांगावं लागलं कैकेयीला. पूर्वीचे 2 वर, एका वराने राज्य मागितलं, एका वराने
14 वर्षाचा वनवास, राम वनवासात गेला, त्याच्या वियोगाने तुझा बाप मेला, हे सगळं ऐकलं बंडूदेवा. आणि तलवार उपसली आईवर भरताने. जपते कुमत कुमत जेठय खंड खंड हृदय न गयऊ पर मागत मन बाई नाही पीरा गरेन जेवून पडेऊ न किडा. तुझ्या तोंडात किडे नाही पडले. लक्षात ठेव पापिनी, तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला. का सांगतो हे? एवढं प्रेम सावत्र भावाचं की आपल्या सावत्र भावासाठी सख्या मायचा संबंध तोडणारा भरत आहे. प्रेम भरताचं आहे आप्पा, प्रेम लक्ष्मणाचं आहे. मग फरक काय? आपलं माझ्या विठोबाचा काहीचा प्रेम भावावर चालला, ठोकाठोकी नाही. फरक काय? माझा, इथे फरक आहे. भरतजीला विचारा, तो म्हणतोय मी रामाचा आहे. लक्ष्मणाला विचारा, रामच माझा आहे. प्रेमात काहीच फरक नाही, शब्दातला फरक सांगतो. इथे जे माझ्या विठोबाची सुरुवात झाली ना, लक्ष्मण म्हणतो राम माझा, भरत म्हणतो मी रामाचा. मग काय झालं? राम माझा म्हणणाऱ्या रामाला लक्ष्मणाचं ऐकावं लागलं. मी रामाचा म्हणणाऱ्या भरताला रामाचं ऐकावं लागलं. इतकं आहे. हे सहज वाटले शब्द तरी. येत प्रभूजी वनवासाला निघाले. दादा मी येतो. अरे येऊ नको, तू प्रजा सांभाळ, मी बापाचं वचन. नेत नसाल तर जिवंत दिसणार नाही तुम्हाला. चाल बाबा, दिली परवानगी. का? लक्ष्मण म्हणतो राम माझा आहे, म्हणून रामाला ऐकावं लागलं लक्ष्मणाचं. बरं का आप्पा? भरत चित्रकूटावर गेला, खूप रडला. दादा वापस चला, दादा वापस चला, दादा. अरे 14 वर्ष मी येऊ शकत नाही, जा पादुका घेऊन. आला वापस. इथे भरतानं रामाचं ऐकलं आणि तिथं रामानं लक्ष्मणाचं ऐकलं. का? लक्ष्मण राम माझा म्हणतो आणि भरत मी रामाचा. विठ्ठल तसं मी विठोबाचा, त्याच्यावर अधिकार विठोबाचा असतो. आणि विठोबा माझा, त्याचा अधिकार विठोबावर असतो. म्हणून शब्द अचूक टाकला. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, आपण मजा आली. पण एकच तास राहिला, मलाही कळलं नाही. यालाच म्हणतात माझ्या विठोबाचा काय. आपणचे देव होय गुरु, देव तर आहेच, गुरुही होतो नव्हे. भक्ताची जी बाकीचं जाऊ द्या, देहभावात्मक वासना सुद्धा दुसऱ्या चरणात तो शब्द आहे. देहभावात्मक, ते तुम्हाला माहिती आहे. अर्जुनराव आणि किसनराव दोघं गेले जंगलात. आपल्या गावरान भाषेत दोघं गेले.
सुंदर वन होतं. थोड्या वेळानं अर्जुन म्हणला, देवा मला तहान लागली. तेव्हा काही बिस्लरीच्या बाटल्या सोबत नव्हत्या, तेव्हा तहान लागली. तहान लागली. अरे जा ना, ये पाणी पिऊन तिकडेच. अर्जुन जेव्हा बंडूदेवा पाणी प्यायला आला, सुंदर ठिकाण, निर्मळ पाण्याचा झरा, शीतल वायू, कोकळी पक्ष्याचं गायन, मयुराचं नृत्य, हरण उड्या मारतात, गटा 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 पाणी प्यायला, फुलानं शृंगारलेल्या वेली, फळांना दबली झाड, एकांत. आणि अर्जुनाच्या पाणी पिऊन झाल्यावर मनात आलं, काय ठिकाण आहे, काय डोंगर, काय झाडी. तुम्ही काऊन हसता? हे अर्जुनाचं चाललं आणि तुम्ही भलते डोके जाता. सगळे ओके आहे, मी सांगतो इथं सगळे ओके आहे म्हणला, फक्त सोबत सुभद्रा पाहिजे होती, एवढं मनात आलं. अरे बाकी सगळे ओके होतं, पण सुभद्रा नाही ना. सुभद्रा असती तर इतकं मनात आलं वैभव भाऊ, तर मागणं बांगड्याचा आवाज पाहिलं तर सुभद्राच आली. सुभद्रे बस, तुझी आठवण केली बॉन, काय कसं काय तुला कळलं बिनतारी? अरे मी पतिव्रता आहे, पतीची आहे मनोगता. बैस बैस हां बैस बैस. मग झालं इकडच्या इकडच्या गप्पा रंगल्या. गप्पा रंगल्या, पण अर्जुनानं आपल्या बोटातली मुद्रिका सुभद्रेच्या बोटात घातली. ए भरत, मुद्रिका कुठं आहे? सुभद्रेच्या बोटात घातली. सांगितलं, सुभद्रे जाय बरं, 10 वाजून 8 मिनिटं झाले, तो येईल नाही तर. सुभद्रा गेली निघून, देवच आला. अरे किती वेळ पाणी पितो हा? अरे किती देवा, तुम्हालाही बसावं असं वाटलं, सगळे ओके आहे, तुम्हालाही बसावं. काय डोंगर, काय नंतर येऊ, डबे घेऊनच येऊ, आता चल. झालं. ड्रायव्हिंगला बसले देव आणि अर्जुन महाराज गाडीमध्ये. पण ज्या बोटात मुद्रिका होती का नाही बंडू, एका हातानं घोडे हाकायचे आणि एक बोट अर्जुनाच्या नाकापुढं. चांगलं ठिकाण आहे रे, सगळे ओके आहे. आणि अर्जुन मुद्रिका पाहायचा म्हणलं, माझी मुद्रिका याच्या पोटात कशी आली? बरं विचारावं कसं. पुन्हा चांगलं ठिकाण आहे. अर्जुन मला ठिकाणाचं जाऊ दे म्हणावं, पण मुद्रिका माझीच आहे. पुन्हा एखाद्या वेळेला आठवण करून दे, आपण येऊ. हो देवा, ते ठीक आहे. आणि पोचल्यावर नितीन भाऊ, अर्जुन गेला आणि पहिला म्हणला, आपण सुभद्रेला विचारावं, नंतर पाहू. सुभद्रे, काय मुद्रिका कुठं आहे? कुठली मुद्रिका? झाडाखालची. कुठलं झाड? अरे जंगलातलं. काय डोक्यात फरक झाला का तुमच्या? मी घरीच आहे. तू नव्हती आली? नाही. मग मुद्रिका? आता मला काय माहिती, मला त्यालाच विचारतो आता. देवबाप्पाकडे आले अर्जुन. देवा काय वाईट वाटून घेऊ नका, काय बोल ना. नाही वाईट नका वाटून घेऊ. नाही बोल ना मुद्द्याचं. तुमच्या बोटात जी मुद्रिका आहे, हा वाईट वाटून घेऊ नका. नाही बोल ना, तुमच्या बोटात जी मुद्रिका आहे, हा ती माझीच आहे वाटतं. तुझीच असेल. तुमच्या बोटात कशी आली? तूच घातली असेल. कुठं? झाडाखाली. देवा, मी तर सुभद्रेच्या बोटात घातली होती. अर्जुना, त्यावेळेला मी सुभद्राच झालो होतो. तुम्हाला सुभद्राही होता येतं देवा? नेहमी नाही, नेहमी नाही. एखाद्या वेळेला माझ्या भक्ताची देहभावात्मक वासना पूर्ण करण्यासाठी कधी कधी त्याची बायको सुद्धा होतो. पडिय देहभाव पुरवी वासना, पडिय देहभाव पुरवी वासना.
पुरवी वासना, त्याची जी देहभावात्मक वासना त्याची सुद्धा मी पूर्तता करतो. बरं का भरत, पूर्तता. पडे देहभाव पुरवी वासना. एवढंच नाही, तो राजाचा देवीचा भक्त होता राजा. तिकडची गोष्ट बरं का नितीन भाऊ, तुम्ही काही इकडचं नाही ते तिकडचं सांगतो, कारण आता मला अजून पाऊण तास थांबायचं ना इकडे. देवीची पूजा चालली, ब्राह्मण मंडळी, राजाची ऐश्वर्यात पूजा, षोडोपचारे, मग ते मंत्रघोष, सोन्याच्या अलंकारात मडवलेली देवीन राजाची चाललेली पूजा. आता राजाची पूजा म्हटल्यावर एकटा राजा असेल का? लवाजमा राजा चाले तेथे वैभव सांगा ते. मोदी साहेब आले देहूला ना आपण जातो देहूला, आपल्यासोबत कोण असते? ड्रायव्हर सुद्धा नसतो. मोदी साहेब आले तेव्हा बस बस. तसं राजाची पूजा आहे, देवीची पूजा, कडेकोट बंदोबस्त, पूजा चाललेली आहे, मंत्रघोष चाललेले आहे. तिथून आमचा फाटका वारकरी चालला होता. गुडघ्याच्यावर धोतर, बाराबंदी, तांबडं पागोट, झेंडा खांद्यावर भगवा, एक बगलेत पिशवीद्यात गाथा ज्ञानेश्वरी, जर्मनचं ताटणं तांब्या प्लास्टिकचा, सामोरून चालला. आता नियमाप्रमाणे फाटक्या वारकऱ्यानं पूजा करणाऱ्या राजाला नमस्कार केला. आता व्यवहार आहे, पाया पडावे माझे भांडवल. नमस्कार राजे. नमस्कार. विठ्ठलाचे भक्त आहे ना रे तुम्ही? हो राजे. काय रे तुमच्या देवाजवळ? 11 रुपयाचं पिवळं फडकं आणि 1.25 रुपयाची माळ, तुळशी हार गळ्या आणि काशे पितांबर, चाली लव लव म्हणता. राजा म्हणतो वारकऱ्याला, 11 रुपयाचं पिवळं पटकं, तुळशी हार गळ्या, काशे पितांबर. आमची देवी बघ, अरे सोन्याच्या अलंकारात सजलेली आहे. बंडू देवा, वारकरी कपड्यानं फाटला होता तसा तोंडातही फाटलाच होता. त्याला वाटलं आता काय आपलं 85 चालू आहे, 1.5-2 वर्ष जगू, मेलो तरी झालं. अभिमान दुखावला, ते खाली ठेवलं सामान. काय म्हणता राजे? विठोबा दरिद्री? अरे हो, तुमचा देवही दरिद्री, तुम्ही वारकरी दरिद्री. पंढरीचे वारकरी 100 तुकडे पारकरी. काय तुमच्याजवळ? राजे, ज्या देवीची तुम्ही बढाई मारता का नाही, ही देवी आमच्या विठोबाच्या महाद्वारात झाडूच्या कामावर आहे. आता काय झालं सर? नीट आहे का? आता काय झालं? राजा धावला, पोलिसी धावले, पकडला. काय काय जिबेला हाड? हो राजे, देवी झाडूच्या का? अहो, ज्या नगराचं तुम्ही तुच्छतेने वर्णन करतात ते नगर पांडुरंगाचं सोन्याचं आहे आणि तुमची देवी झाडूच्या कामावर आहे. नसलं तर माळ तोडून टाकेन. दुसरं काय करतो? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. दुसरं काय वारकरी पाशी झाल निघाले. पण वारकरी रडत चालला. राजेन लवाजमा रडून वारकरी देवाची प्रार्थना करत होता. माय बापा, माझा स्वाभिमान दुखावला म्हणून बोललो. थोडं शांत राहा, काही नाही, सगळं होईल. मिलिटरी सारखा करू कार्यक्रम. काही कुणाला सूचना द्यायची आहे का? ठीक आहे. विठ्ठल माझा स्वाभिमान दुखावला म्हणून बोललो देवा. फक्त मी पंढरपुरात यायच्या आधी 2 गोष्टी तयार ठेवा. नगर सोन्याचं आणि देवी झाडूच्या कामावर. एवढं जर तयार असलं ना पांडुरंगा, याच्या खांद्यावर झेंडा देतो राजाच्या आणि लावतो ज्ञानबा तुकाराम पावल्या खेळायला याला. रडत चालला वारकरी. आणि एक लक्षात ठेवा, पांडुरंगाला वेदांताच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर कळते. रडावं, फक्त दोघासाठी रडावं. एक तर संतासाठी
नाही तर देवासाठी. प्रपंचासाठी रडू नका. का? ते रडणार आणि तुम्ही रडणार. कोण कोणाचे अश्रू पुसणार? तुम्ही जर रडला तात्पुरतं म्हणतंय ते, असं नाही व्हायला पाहिजे होतं रे, असं वाईट झालं, असं नाही व्हायला वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे होतं, आणि तुम्ही गेला अख्ख्या तालुक्यात विनामूल्य जाहिरात करता. आल तर काल ढसा ढसा रडलं पठ्ठ्याजवळ, असं विनामूल्य सेवा करतं पुन्हा तुमची. छाती काढून चालायचं. प्रापंचिकाच्या पुढून रडायचं असेल तर आळंदीला जाऊन समाधीवर डोकं ठेवून रडा, नाही तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाजवळ रडा. अश्रू पुसणारे फक्त दोघं आहे, भगवंत नाहीतर संत. आणि त्याला वेदांताच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर कळते. माऊल्यांच्या भाषेत सांगतो, बाळाला जर वाटत असेल मम्मीनं लवकर लक्ष द्यावं तर त्यानं मम्मी 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 करायचं नाही. दोन्ही हातानं कपाळ बदडायचं भरत आणि रडायचं की किचनमधून स्वयंपाक थांबवून पळते मम्मीन घेते लेकराला. जशी व्यवहारात रडण्याची ताकद, तीच परमार्थात वारकरी रडत चालला तिथून निघाला. असं करता करता पंढरपूर जवळ आलं. राजे, या आमच्या पांडुरंगाचं नगर. राजानं उंच टाचा करून बघितलं. काय दिसलं? झळझळीत सोनं झळझळीत सोनसळा, कळस दिसतो सोजवळा. बरवे बरवे पंढरपुरा, बरवे बरवे पंढरपुरा. पंढरपूर विठोबारायाचे नगर, झळझळीत सोन सळा, कळस दिसतो सोजवळा. वारकरी दादा, कबूल आहे मला, तुमच्या पांडुरंगाचं नगर सोन्याचं आहे. तरी वारकऱ्याची भीती संपली नव्हती. बंडू देवा, वारकरी मनात म्हणतो, पांडुरंगा 6 महिने झाली परीक्षा, वार्षिक आहे. आता हे एकच प्रश्न राहायला सुटायचा, बाकी 4 सुटल्या, 5 सोडवा ना. यानं कबूल केलं नगर सोन्याचं आहे. फक्त देवी झाडू घेऊन दरवाजात उभी ठेवा, लावलाच उद्या दिंडीत याला. आणि बस वेळ कमी होती. नितीन भाऊ आले. नामदेव पायरीच्या पुढे महाद्वारात राजान वारकरी, देवी झाडू घेऊन महाद्वारात.
राजानं विचारायच्या आधी देवीनंच विचारलं, राजा इकडे कुठं रे? राजा म्हणला, आई साहेब तुम्ही कुठं? मी काय आज आली का रे? हे महाद्वाराची सेवा माझ्याकडे आहे बाबा रोजची. आणि मग दंडवत घातला वारकऱ्याला राजाने. वारकरी दादा चुकलं माझं, मी मान्य करतो आमची देवी इथे सेवेला आहे नगर, पण वारकरी हुंदके देव रडू लागला. अहो झालं ना, आता कशाला पश्चाताप करता? कबूल आहे मला, उद्यापासून तुम्ही सांगाल ते आता पांडुरंगाची वारी. मग तो हुंदके देऊन सुद्धा, अहो झालं आता कशाला मनाला लावून येता? कबूल करतोय मी, नगर सोन्याचं, देवी झाडूच्या कामावर. नितीन भाऊ वारकरी रडू रडू म्हणला, खरं सांगू राजे, 85 वर्षाचा आहे मी, 10 वर्षाचा होतो वारी करतो, 75 वर्ष. पण माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी देवी झाडूच्या कामावर बघितली नव्हती, नगर सोन्याचं बघितलं नव्हतं. काय? हा, मग तुम्ही माझा अभिमान दुखावला, माझ्या पांडुरंगाची टिंगल केली. काय म्हणला तुमच्या देवाजवळ 11 रुपयाचं पिवळं फडकन 1.25 रुपयाची माळ, आणि आमची देवी बघ. म्हणून मी अभिमानानं बोलून गेलो राजे की आमच्या पांडुरंगाचं नगर सोन्याचं आहे, आणि तुम्ही ज्या देवीची बढाई मारता त्या झाडूच्या कामावर आहे. 75 वर्ष वारी करतो, ह्या दोन्ही गोष्टी नाही पाहिल्या राजे. मी एवढ्यासाठी रडतो की फाटक्या वारकऱ्यासाठी पंढरपुरात यायच्या आधी माझ्या पांडुरंगानं दोन्ही गोष्टी तयार ठेवल्या. पडिय देह भाव पूर्वी वासना, पडिय देह भाव पूर्वी वासना, पडिय देह भाव पूर्वी वासना. पडिय देह भाव प्रेमभाव ऐसा प्रेमभाव, पडिये देहभाव पुरवी वासना. देहभावात्मक वासना त्याची पूर्तता करतो नवल नाही, पारमार्थिकही वासना. अंतिते आपणा ही पारमार्थिक वासना, ही देहभावात्मक. आता सांगितलं हे पारमार्थिक. आता अगदी 2-3 मिनिटात बरं टेन्शन घेऊ नको, 2-3 मिनिटात तुला बरोबर वेळेत मोकळे कर. तुलाच काय सगळ्याला नितीनराव आलं जमलं, आता थोडं राहिलं. नामदेव रायांनी संकल्प केला होता 100 कोटी अभंग लिहिण्याचा. सांगून वेळ घेत नाही. आयुष्य संपलन 4 कोटी राहिले. नामा म्हणे आई निवड केली निकी, राहिले ते बाकी 4 कोटी. आणि संपलं आयुष्य.
नामदेवराय गेले वैकुंठाला. तिथं देव म्हणले 10:30 वाजायला आला नामार. तुला काय आठवतं का पूर्वीचं ते 4 कोटी अभंग राहिले ना. नामा होता वैकुंठाची देव विनवी तयासी कोल्लोबाचा. ते बोल्लोबा मोरे तुमचाच म्हणजे तुमचेच आडनाव आहे. काय म्हटलं? बोल्लोबा कनकाई मातेचा पुत्र. ते सांगतोच मी. पुढं आहे तेच पुढं आहे. तुम्ही जे म्हणता ते आहे बरोबर आहे. बोल्लोबाचा पुत्र होणे. बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रह. मला वाटते माझ्याच कॅसेटमधून ऐकलं असेल कोणीतरी. बरोबर आहे ना. माझंच मला सांगतात. अरे आम्ही 10वीला होता ना नामदेवाचा गाथा तेव्हा पाठ केला होता. माझंच मला कशाला सांगता. मला चांगलं माहिती आहे. हे जेवढे बोलतात ना हे माझंच पुढचं सांगतात ते कोण. बोल्लोबाचा पुत्र होणे. बोल्लोबा मोरे नावाचे सज्जन ग्रहस्थ देहू गावात आहे. बोल्लोबाचा पुत्र होणे आज्ञा देत नारायणे. आणि मग बोल्लोबा मोरेची धर्मपत्नी आहे कनकाई. मग नामा सोडून वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. बरं का. ठीक आहे म्हणत जा फक्त कनकाईच्या पोटा. पण येताना कबूल केलं जातो देवा. पण बाकीच्यांच्या जशा प्रेत यात्रा निघतात ना. राम बोलो भाई राम. राम नाम सत्य है. सत्य बिन गत नाही. ती भानगड चालणार नाही बरं का आपा. मग तुला शेवटच्या दिवशी घ्यायला यावं लागेल असं कबूल केलं वैकुंठात. मग तुकोबारायांनी अवतार घेतला. झालं कार्य संपलं. कीर्तनात वेळ कमी असल्यामुळे कार्य लगेच संपलं. मग विनंती गरुडाचे पायी ठेवी वेळ वाढवली बेगी अनावत हरी उद्धरी वगैरे वगैरे. त्यालाही वेळ नाही आपल्याला. झालं. शेवटी देव आले त्या दिवशी दशमी होती बरं का नितीन महाराज. दशमी ते कण्या खाऊ घातल्या. मग दरदरीत माझ्या पाण्या माझी रांधेल्या कण्या पाहुणे घराशी. मग ते चला देवा थांबा. ज्या गावात राहिलो एवढी घाई करू नका. उद्या एकादशी. काही नाही होतं येते बरोबर. आहे चालू आहे. योग आला भाऊ नितीनराव. उद्या एकादशी आहे म्हणले देव. ते उद्या आहेच नाही एकादशी. जमलं मग आता. दशमी आजची कन्या दशमी. आज कन्या करायला पाहिजे होत तुम्ही. आणि हे सगळे डायबिटीसवाल्यासाठी केलं बरं का आप्पा. कन्या दरदरीत चला ना. अरे मग दशमीला जर देव आले तर बीज साजरी का करायची. दशमीपासून थांबवला बीजेपर्यंत देव. म्हणून मी 1 मिनिट घेतो. चला आता एकादशी. थांबा देवा जागर करू. उद्या द्वादशी सोडून निघू. झालं 3 दिवस. आता चला गावातलं कोणी येतंय का म्हणून फिरले 2 दिवस. चलायचं का रे वैकुंठाला. म्हणले बिघडला बाबा. अरे मेल्यावर लिहायचं असते वैकुंठवासी येतं. आता तू वेडा तुका अविचार करीतो बडबड फार. आता थांबा देवा. होळीचा सण आहे ना. बरोबर आहे ते पुढे. होळीचा सण आहे तर होळीची पोळी खाल्ल्याशिवाय लोकांची इच्छा दिसत नाही गाव सोडायची. म्हणून होळी होऊ दिली. आला दशमीला. दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी होळी झाली. आता चला आता बस प्रतिपदा आज आहे. आता 1 चक्कर मारतो. कोणी यायला तयार नाही. पत्नी यायला तयार नाही. आणि मग निर्णय झाला बीजेला फायनल आज निघायचं. म्हणून दशमीला आलेला देव बीजेपर्यंत थांबला. म्हणून तुकाराम बीज. अजूनही सप्ते सुरू असतात तिकडच्या भागात. दशमीला प्रारंभ बीजेपर्यंत. चला आता. आणि मग तुकोबाराय त्या पिंपळीच्या झाडाजवळ. सर्वांना आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सगळ्या सांगावी विनंती माझी. अरे जातो म्हणजे कुठे जाता. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. आणि वैकुंठा श्रीरंग बोलावितो. मला माझ्या पांडुरंगानं कबूल केलं होतं की तुकोबाराय तुम्हाला शेवटी घ्यायला येईल. त्याप्रमाणे अंतकाळी विठो आमासी पावला. आणि कुडी सहित झाला गुप्त तुका. अंती ते आपणा पासी नावे हो पडिये देह भाव. हो
कैचा प्रेम हो आपणच देव हे गुरु पडिये देह भाव पुरवी वासनान तिथे आपणा पाशी न्यावे विठोबा रखुमा वरील प्रेमापोटी माग पुढं उभा राहून जीवनभर त्याचा मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. सगळ्या कथाभाग तुम्हाला माहिती आहे, मागे आणि पुढे. आता भागवत कथा चालू आहे बंडूदेवाची. माग द्रौपदीच्या आणि पुढं अर्जुनाच्या. कौरवी पांचाळी सभे माझे आणि वस्त्र कैसे वस्त्रे हरणी झाली माऊली. पांडुरंगे येऊ पांडुरंगे. वस्त्रहरणी वस्त्रे म्हणजे अंबर अवतार. नारी बीच सारी थी या सारी बीच नारी थी. नारी थी या सारी थी. सारी थी या नारी थी. द्रौपदीत साडी होती का साडीत द्रौपदी, हे 100 कौरवाला कळलं नाही. माग राहून द्रौपदीचं लज्जा रक्षण. पायकू पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. 18 दिवस अर्जुनाच्या रथावर ड्रायव्हिंग. बरं का भरत, रोज उतरायचे देव ड्रायव्हर होते, मालकाला हात द्यायचे. या मालक, अर्जुन मालक. शेवटचा दिवस युद्ध संपलं, उतर अर्जुना. रोजच्या प्रमाणे तुम्ही उतरा, मी गाडी मालक आहे. मी जास्त संपली, उतर. तुम्ही उतरा आधी. अरे उतर म्हणतो तर. नितीन भाऊ ढकलला अर्जुन खाली, देवान टाकली उडी, रथच पेटला. अर्जुन म्हणला, देवा आज जर तुमच्या नंतर उतरलो असतो तर येड्या बाबूचं सरपण आणायची गरज नव्हती. याच्यातच चिता दहनविधीचा झाला असा कार्यक्रम, म्हणून तर तुला म्हटलं होतं आधी उतर. अहो पण आज रथ कसा काय पेटला? तुझ्या आधी उतरलो ना असतो तर मग रथासहित तू पेटला असता. त्यानं उडी टाकली म्हणजे वैभवराव रथ पेटतच असतो. बरं का आप्पा, तो आपल्यात आहे म्हणून हा रथ ठेवतात घरात. एकदा याच्यात त्याच्या उडी आत्माराम. सारथी आणि रथी. रथी आत्मानम, सारथी भगवान आहे आणि शरीर हा रथ आहे. शरीरम रथमेव तो. इंद्रिय रथाचे घोडे आहे. बरं का भरत. आणि एकदा त्यानं या रथातून उडी टाकली का सकाळी नाते गोते गोळा होतात न पत्र्याच्या शेडमध्ये रथाला नेऊन पेटवतात. तो पेटला म्हणून सांगतो, पेटला. हो पण रोज, अरे हो तुला काय वाटतं अर्जुना, पलीकडच्या पार्टीला काय मातीचे द्रोण होते? एक एकाचनी मनोव्यापारे विश्वची होई संवारे एकला श्री कृपाचार्य. अरे मी तुझ्या रथावर पुढं नसतो तर अशी होळी तुझी पहिल्या दिवशी पेटली असती.
तू 18 दिवस सुरक्षित राहिला याचं कारण मी पुढं होतो. पायकू पाठीशी घातला आणि आपण पुढा. त्यामुळे आता अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे. मागे पुढे उभा. उभा शब्दाचा अर्थ तत्पर घ्यायचा. उभा म्हणजे निवडणुकीच्या काळात उमेदवार उभा, तसाही तो उभा घ्यायचा नाही. मग उभा असतो म्हणजे काय? अरे उभा शब्दाचा अर्थ उमेदवार बसत नसतो का? आणि बसला तरी आपण लोक त्याला उभा म्हणत नाही का? अरे खासदारकीची निवडणूक आहे आता, 5-25 त्यांच्यासोबतचे 5-25 गावातले स्टेजच मोडायचा राहतो. मग अशिक्षित लोक विचारतात चालूमध्ये का रे 50 बसले, उभं कोण आहे? ते इकडचं कडक टोपीवालं का नाही, हां, शेजारचं बिना टोपीचं, हां, त्याच्या शेजारचं दाढीवालं, हां, मग पांढऱ्या दाढीचं, हां, पटक्यावालं, आणि त्याच्या शेजारचं काळ्या दाढीचं, आणि त्याच्या शेजारचं बिना दाढीचं लोडाला टेकून बसलं ते उभं. जे बसलं ते उभं. म्हणजे इथे बसल्याच्या विरुद्ध उभा नाही. उभा म्हणजे कार्य तत्पर. उमेदवार काय सांगतो? मी तुमचं कार्य करण्यासाठी तत्पर आहे. तो तुमचं अमोल मत देऊन मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, याचा अर्थ उभा आहे. तसं मागे पुढे उभा म्हणजे भक्ताचं कार्य करण्यासाठी तत्पर. उभाचा अर्थ तत्पर. माग द्रौपदीच्या, पुढं अर्जुनाच्या. इथपर्यंत आलो आपण. मागे पुढे उभा. कशासाठी उभा? फोटो येण्यासाठी पेपरला? अरे राहे सांभाळीत, राहे सांभाळीत त्यासाठी. पुन्हा घात आघात निवारे. तुमच्या भागवतात आहे ते, आम्ही काही तुमच्या भांडवलात नाही, पण ते थोडंसं घ्यायला काय हरकत आहे एकमेकाचं. तुम्ही आमचं थोडंसं रामाचं सांगत जा. आम्ही थोडंसं किसनरावचं घेतोच कधी कधी. निदान 8 दिवसात काल्याला तर घ्यावं ना, किसनराव शिवाय काला होत नाही ना. आणि त्या सगळ्यांची चर्चा चालू झाली. मित्रविंदा, लक्ष्मणा, सत्यभामा, रुक्माई. का ग आपला बुवा रात्री 12 पर्यंत उशिरा येतो, काय भानगड काय? सत्यभामा म्हणली आखो देखा हाल, देखे लागे माये यमुनेच्या तिरी. नुसतं तिरी नाही, हात खांद्यावरी. मी बघितलं काल राधेच्या खांद्यावर हात ठेवून यमुनेच्या काठाला फिरत होतं. असं म्हणजे आपला बुवा राधेनं पागल केला, तिचाच काटा काढायचा. राधा राधे इकडे. आप्पा गरम दूध दिलं राधेला. ज्या दुधामध्ये बोट घातलं तर वरचं काजं सोडून निघालं. राधा गटा 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 दूध प्याली. राधेला काही झालं नाही. सगळ्यांना वाटत होतं की आता डोळे बाहेर येतील, जीभ बाहेर येतील, काही नाही. राधा निघून गेली. पण रात्री देवाचे पाय चपायला सुरुवात केली. ह्या सगळ्या पायाला फोड. अहो कुठं गेलता बिना चपलाचा पराक्रम गाजवायला? हा तुमचाच पराक्रम आहे रुक्माई. म्हणजे तुम्ही दुपारी राधेला दूध पाजलं ना गरम, म्हणून माझ्या पायाला फोडा आली. सत्यभामा हसली. दिदी खरं आहे का ग हे? आजार मशीला, इंजेक्शन पखालीला, दूध पाजलं राधेला, थोडं याच्या पायाला कसे काय? अरे खरं आहे का? श्री राधिकायाम हृदयार विंदे पादार विंदम ही विराजते मे आदोष्ट दुग्धम प्रतिपान थोंगरा. जेव्हा तुम्ही माझ्या राधेला गरम दूध पाजलं ना, तेव्हा तिच्या हृदयात माझे चरण होते. मग मी माझ्या चरणाला फोड येऊ दिली आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणतात आले आघात निवारा.
पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. एवढंच नाही पहा, योग आणि क्षम हे शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे. कठीण योगाहुनी क्षम ओमलिया वयश्रम. बरं का, दुसऱ्याची फुकटची बासुंदी भेटली बरत, वाट्याच्या वाट्या वाट्याच्या वाट्या वाट्याच्या वाट्या, पण शेवटच्या वाटीत गेली माशी. तिनं सगळी बासुंदी काढली बाहेर. सेवी मासी सवे अन्न आणि सुख नेदी ते भोजन. म्हणजे फुकटची बासुंदी भेटली, योग आलता, पण पचली नाही नितीन भाऊ, म्हणजे क्षम झाला नाही. कठीण योगाहून फुकटचं जेवायला मिळणं योगच आहे आप्पा, पण पचणं याचं नाव क्षम आहे. हां, लॉटरीचा नंबर लागणं योग आहे, पण बक्षीस पचलं पाहिजे ना. ते पूर्वी 1 रुपयावर 1,00,000 रुपये, आणि ते जात होतं ऊस तोडायला, आणि त्याच्या नातवानं म्हटलं पप्पा आजोबा एवढा रुपये, आणि त्याची तिकीट आणलं. लागलं नाही का, परभणीला गेलं आणलं तिकीट, खरंच लागला नंबर. 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपये. तेव्हा 1,000 रुपये बघायला मिळत नव्हते, त्याला 1,00,000 रुपये. पत्रकार मंडळी हुशार, त्यांनी त्याचा पेपरला फोटो सहित सगळ्या कार्यक्रम दिला. ऊस तोडत होता, नातवाच्या आग्रहानं 1 रुपया घेऊन परभणीला गेला, तिकीट आणलं. योगायोग लॉटरीचा नंबर लागलं, लक्षाधीश झाला पेपरवाले. आणि ते कुठं राहतं, कोण्या गावात, कुठे, सगळे पेपरला. गुंडाने वाचला पेपर परभणीच्या स्टँडवर. कुठं जायची काय गरज आहे, काय लक्षाधीश, त्याला लॉटरीचं बक्षीस लागलं. झालं, गुंड बरोबर आले, आणि यानंही सगळे गाव झोपू दिलं. बरं नितीन भाऊ, नीट ऐका, सगळे गाव झोपू दिलं. जन्मात एवढ्या नोटा बघितल्या म्हणजे 1,000च्या वर, तर 1,00,000 रुपये मोजायची गरज नव्हती. पण लेकरं झोपली झोपड्यात, रॉकेलची चिमणी पेटवली, गोदडी अंथरली, आतून लावली कडी. रात्री 12ला 1 बंडल बायकोच्या हातात दिलं, 1 याच्या हातात. टाचण्या लावू लावू होतं, पण तरी थुंका लावू लावू, थुंका लावू लावू, थुंका लावू लावू. ही म्हणली बया माझं कसं 98 भरतंय. तो म्हणला माझं कसं 102 भरतंय. आता हे तिकडे गेले असेल 2 नोटा. इतके खुशीत आहे. रात्री 12ला एवढ्यात बरोबर गुंड आले. जिथं उजीड त्या झोपड्यात दारावर थाप. रात्री 12 दार उघडा. घाबरले. ते गोदडी फेकून दिली, ते सुटकेसमध्ये ते सुटकेस सारून दिली, रॉकेलची चिमणी भिजवून दिली. लट 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 कापत आत मारली लाथ. दार तोडलं गुंडाने. लॉटरीचं बक्षीस कुठं आहे? आम्हाला नाही लागलं, आम्हाला नाही लागलं, आम्हाला नाही लागलं. आप्पा, एका गुंडानं हिच्या नरड्याला चाकूचं टोक लावलं, आणि एकानं त्याच्या नरड्याला आडवा लावला. लागलं लागलं. त्या सुटकेसमध्ये ठेवा गाडीत. उचलली सुटकेस, गाडीत ठेवले. बा आम्हाला जायला 3 तास लागणार आहे. त्याच्या आधी जर कोणी ऑरडा केला तर माघारी येऊन गोळ्या घालू. साहेब, गरिबावर विश्वास ठेवा. पहाटेचं कोंबडं वरडलं तरी आम्ही नाही वरडायचो. दृष्टांत संपला माझा. रात्री 12 वाजेपर्यंत लक्षाधीश होते, पण 12:30ला भिक्षाधीश झाले. का? योग आला, क्षम झाला नाही. कठीण योगाहुनी क्षम. मग योग आणि क्षम पूर्ण कोणाचा होतो? तो श्लोक डोळ्यापुढे आणा. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. कोणाचा? अनन्या चिंतयन्तो माम ये जना. तेषां, तेषां शब्दाचा अर्थ त्यांचा. योगक्षम त्यांचे जाणे जड भारी. योगक्षम जाणे जड भारी. वाट दावी करी धरुनिया. वाट दावी करी धरुनिया. धरुनिया पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव पुरवी वासना.
त्यांचा जाणे जड भारी. एवढ्यावर नाही, वाट दावी करी धरोनिया. तो पंजाबी ब्राह्मण होता बरे काय, पंजाबी ब्राह्मण काय झालं असेल, निघाला वैराग्य. एका गावात आला तर एक सुंदर महिला पाण्याचा माठ डोक्यावर, तिच्या मागं मागं लागून अनोळखी माणूस मागं आला. म्हणून ती महिला घरात आली ना आपल्या पतीला सांगितलं, कोणतरी अनोळखी पानवट्यापासून मागं लागलं. त्याच्या नजरेमध्ये फरक दिसतो मला. दांडकं घेऊनच आला घरमालक बाहेर. कुठले आपण, काय पाहिजे तुम्हाला? त्यानं तोच पुढे सुरदात झाला. त्यानं विचार केला की मी देवप्राप्तीसाठी घर सोडलं, वैराग्य झालं, इथं कोणी आणलं मला? हे सौंदर्य पाहिलं मी म्हणून इथं आलो. म्हणजे गुन्हेगार डोळे आहे, या डोळ्यानं सौंदर्य बघितलं म्हणून मी देवप्राप्ती करता निघालेलो या महिलेच्या मागे आलो. अरे काय पाहिजे? 2 दाबणं द्या. त्याला वाटलं काही लागलं, फाटकं काठी फेकून दिली घरमालकानं, दाबणं दिले. दोन्हीचे दोन्ही दाबणं घेतले, डोळ्यात घातले, बोबळे बाहेर काढले. घरमालक मला काय केलं हे? काही नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, गुन्हेगाराला शिक्षा केली. पापाची वासना दावू नको डोळ्या, आणि त्याहून आंधळ्या बरा देवा. आणि तो सुरदास आता 1 मिनिटात सांगतो. आणि मग तो जंगलातून चालला. पोटात अन्नाचा कण नाही, 3 दिवस झाले. 4था दिवस उजाडला बरं का वैभव. आणि अन्नाचा कण पोटात नाही. पुढे विहीर होती. आता विहिरीत जाऊन पडणार याला दिसत नाही, गुराख्याच्या रूपात देव. अरे पुढं जाऊ नको आंधळ्या बाबा, विहीर आहे पुढं, विहिरीत पडशील. यानं विचार केला, 3 दिवस पाखराचा वाव जाणे, आज माणसाचा. हा देवच असला पाहिजे. बरं हा मला दिसत नाही, त्यानं माझ्याकडे आलं पाहिजे. बरं त्यानं माझ्याकडे येण्यासाठी मी विहिरीकडेच गेलं पाहिजे. हुशार असतात आंधळी माणसं. पुन्हा 2 पावलं टाकले. अरे नुसता आंधळ्या नाही, बैरा आहे वाटतं. अरे तिकडे कुठे चालला? रस्त्यानं चाल. मनात म्हणतो मी रस्त्यानं चाललो म्हणून तर तू भेटायला आला, आउट साईडनं गेलो असं. तू देव कशा? पुन्हा 2 पावलं. आला देव, हाताला धरलं, बाजूला घेतलं. यानं देवाचा हात धरला. तुम्ही देव आहे? नाही. तुम्ही देव आहे? नाही. तुम्ही देव आहे? मारला झटका देवानं. लांब जाऊन हसायला लागले. हा डबल हसायला लागला सुरदास. काढ देवा, हात छोड प्रभू जावत है. दिल्लीच्या सतपालनं टीबीचं पेशंट पाडलं कुस्तीत, तर पेपरला येत असतं का दणदणीत विजय? पेशंट टीबीचं पाडलंय दिल्लीच्या सतपाल हिंद केशरीनं, येतं का पेपरला? नाही. मग तू जगाचा बाप माझ्या आंधळ्याच्या हाताला झटका मारून चालला, हे काय पुरुषार्थ झाला? हात छोड़ प्रभु जावत है, दुर्बल जानत मोई, हृदय से यदि जाएगा तो मर्द कहाँ होतो. हाताला झटका मारून जातो जा, पण हृदयातून तो जाऊन दाखव. बस दृष्टांत संपला माझा. 2च मिनिटात विहिरीत पडणार होतं, पण योग्य वेळी येऊन हाताला धरून रस्त्याला लावलं. वाटदावी करी धरून महाराज म्हणतात, आतापर्यंत मी जेवढं सांगितलं त्या गोष्टीवर जर कोणाचा विश्वास बसत नसेल, त्यांनी घरी जाऊन तुका म्हणे नाही विश्वास जमानी, तुका म्हणे नाही विश्वास जमानी, तुका म्हणे नाही विश्वास जमानी, तुका म्हणे नाही विश्वास जमानी. पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी विचारोनी, पहावे पुराणी विचारोनी. कलिये देह भावा कलिये देह भावा त्यांनी म्हणजे नाही विश्वास ज्या मनी, त्यांनी कीर्तन संपून घरी गेल्यावर पहावे पुराणी. ज्ञानेश्वर माऊली